आज आपण पाहूया सात्विक मालवणी वाटपाची डाळ कशी बनवायची. ह्यामध्ये कांदा लसूण काहीच वापरलं जात नाही, त्यामुळे ही नैवेद्यासाठी खास करून आमच्या घरी केली जाते. ते इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे ओलं खोबरं, पाव चमचा हळद, पाव चमचा जिरे घेतले. ह्याचं वाटण वाटून घ्यायचं. त्यानंतर एका साईडला मातीच्या भांड्यामध्ये 1 चमचा तूप गरम केलं. तुपाऐवजी तुम्ही तेलसुद्धा घेऊ शकता. आता यामध्ये टाकता 1 डहाळी कढीपत्ता आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या अशा तोडून टाकलेल्या आहेत. त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे जे आपण वाटण वाटून घेतलं होतं ते टाकायचं आहे. सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्यामध्ये कुकरला मी तुरीची डाळ शिजवून घेतली होती. त्याला मी 3 शिट्ट्या काढून घेतल्या होत्या. ती डाळ मी माझं जे तुपाचं भांडं आहे ते तूप संपलं होतं, मग मी त्यामध्ये टाकलं होतं. सुगरणीला सांगायला नको की कशातून कसं वाचवायचं ते. तर ती डाळ ह्यामध्ये टाकलं आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं, हिंग टाकायचं, पाणी टाकायचं आणि झाकण ठेवून छान अशी उकळी येऊ द्यायची. आणि पाहू शकता तयार आहे आपली वाटपाची डाळ. कोथिंबीर टाकून सर्व करूया. एन्जॉय.